नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला इडली आणि चटणी दाखवणार आहे. बघा आपली इडली किती टम्म फुगलेली आहे. सॉफ्ट आणि अगदी जाळीदार इडली आपली आलेली आहे. आणि अशी इडली कशी बनवायची मी आजच्या रेसिपीत तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी प्रमाण, टिप्स सगळं सांगणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करते. चला तर मग यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत. अगदी जुना तांदूळ असेल तर तो नक्की घ्या. यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे. कुठलंही वाटीचं प्रमाण करा. अर्धी वाटी मी उडदाची डाळ, पाव वाटी मी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मी इथे पोहे घेतलेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता चोळून तांदूळ, डाळी पावडर वगैरे असते त्यांना लावलेली, मग आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी ते धुवून घेतलेले आहे आणि अगदी पाणी घालून भिजत घालणार आहोत आपण. हे अगदी 5 ते 6 तास मी आता तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली आहे. 6 तासानंतर आता आपण आणि पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि मिक्सरमध्ये आपण आता दळून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालायचं आहे दळताना आणि दळून अगदी दरदरीत दळायचं आहे आपल्याला. अगदी बारीक पण नाही आणि जाडसर पण नाही, मीडियम आपल्याला दळायचं आहे. थोडं खरखरीत दळायचं आहे. इथे मी सगळे तांदूळ आणि डाळ दळून घेतलेले आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आता मी हे मिश्रण अगदी 7 ते 8 तासासाठी मी आता हे झाकून ठेवणार आहे. त्याच्यामुळे ते आंबवतं आणि अगदी पौष्टिक पण बनतं आणि आपल्या इडली अगदी जाळीदार होते. जेवढं हे मिश्रण फुललं तेवढं आपलं इडल्या जाळीदार होता. मी आता चवीनुसार मीठ घातलंय. चिमूटभर इथे मी सोडा घातलेला आहे. आता आपण हे बॅटर मिक्स करून घेऊया. तरी पण माझं बॅटर अजून थोडंसं फुलायला हवं होतं. अजून 1 तास मी ठेवलं असतं तर चांगलं फुललं असतं. इथे इडलीच्या साच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि जे बॅटर आपण आता केलंय ते बॅटर आता आपण साच्यात टाकून घेऊया. जास्त साचे फुल भरायचे नाही कारण की इडली फुलते वाफवल्यानंतर, अगदी डबलची इडली फुलते. इथे मी सगळ्या साच्यांमध्ये बॅटर टाकून घेते आणि इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे. पाणीला उकळी आलेले आहे. आता पटापट इडलीच्या भांड्यात सगळे साचे मी फिट करते या प्रकारे आणि झाकण लावून अगदी 20 मिनिटं मी आता इडल्या वाफवून घेते. आता तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहे. तेल टाकून अगदी खमंग आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या माझ्या भाजून झाल्या आहेत. आता आपण ओलं खोबरंसुद्धा भाजून घेऊया. ओलं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे. मिक्सरमध्ये आता मिरची, खोबरं, डाळ्या घेतलेल्या आहेत मी थोड्याशा आणि कोथिंबीर पाणी घालून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. चटणी वाटून घ्यायची आहे. आता फोडणीच्या भांड्यात मी तेल घातले. मोहरी, जिरं, मोहरी बघा आपली आता तडतडली आहे आणि कढीपत्ता घालते मी आता. चटणीमध्ये कढीपत्ता आणि मोहरीचा स्वाद अगदी अप्रतिम लागतो आणि कढीपत्तासुद्धा आपला आता तडतडतोय बघा. आता हे मिश्रण गरम गरम आपण आता चटणीत घालूया. चटणी दळून झालेली आहे. चटणीवर घातले, अप्रतिम दिसते. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालते मी त्यात आणि चटणी मिक्स करून घेऊया.
चटणी आपली झालेली आहे. आता आपण इडल्यासुद्धा अगदी 5 मिनटं थंड झाल्यानंतर आपण इडल्या काढून घेऊया. इडल्या या थोडंसं थंड वाफ गेल्यानंतर काढूया, जेणेकरून अगदी इडल्या पटापट निघतात. आणि बघा आपले इडली चटणी सांबर तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.